नमस्कार सर्वांना नमस्कार. या दुपारच्या प्रहरी आज या ठिकाणी मी लाईव्ह येत आहे. त्याचं कारण हे आहे की आज आपण पाहतो, जर आपण पाहिलं तर सर्वसाधारण लोकांची लूट आज प्रत्येक सरकारी ऑफिसेसमध्ये होत आहे. जो अनेक गोष्टी कानावर येतात. जे घरकुलाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो, जर सर्वसाधारण जे घरकुल धारक आहेत, ज्यावेळेस ते पंचायत समितीमध्ये जातात त्यावेळेस त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. एकतर भारत सरकार 1,35,000 रुपये त्या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी देतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहतो आपण की आज महागाई किती झालेली आहे. त्या 1,35,000मध्ये फाउंडेशन पण होत नाही. एक चांगलं घर जर त्या ठिकाणी बांधायचं असेल तर फाउंडेशनला पण तो पैसा पुरत नाही. अशी परिस्थिती असताना देखील जे कर्मचारी आहेत, आम्ही पाहतो इंजिनियर सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, इंजिनियर असेल आणि पंचायत समितीमधले जे अधिकारी असतील, ज्यांच्याकडे हप्ते ट्रान्सफर करण्याचं काम आहे, ज्यांच्याकडे मस्टर काढायचं काम आहे, हे सर्व एक साखळी आहे आणि प्रत्येकाला पैसा त्या ठिकाणी दिला जातो. माझा एक मित्र मला सांगत होता की माझं घरकुल आलं आणि त्या घरकुलामध्ये माझ्याकडून 25,000 रुपये काढले. आणि त्या व्यक्तीला मी विचारले, अधिकारी त्या व्यक्तीला विचारले, हे एवढे एकतर 35 मला मिळत आहे, त्यामधून 25 तुम्ही घेतात, हे कोणासाठी? ते सांगते, ही साखळी आहे. आमक्याला तितके द्यायचे आहेत, त्या अधिकाऱ्याला तितके द्यायचे आहेत, इंजिनियर तितके आहे. आणि असं करून प्रियानो आज सर्वसाधारण नागरिकाची लूट होत आहे. स्कीम तर आहेत, परंतु स्कीमचा जो फायदा नागरिकांना व्हायला पाहिजे, त्याचा फायदा ज्या अधिकाऱ्यांना लाखो रुपयाची पगार आहे, लाखो रुपयाचे पगार असताना देखील त्या योजनेचे पैसे ते खातात. प्रत्येक मस्टरला 200 रुपये त्या ठिकाणी घेतले जातात. प्रत्येक हप्ता त्या ठिकाणी पाठवण्यासाठी 500 रुपये घेतले जातात. अशा प्रकारची लूट शासकीय कर्मचारी करत आहेत. आणि म्हणून जर कोणाला अशा प्रकारची परिस्थिती कोणासमोर आली तर निश्चितच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आम्ही येऊ आणि त्या ठिकाणी पर्दाफाश करू. तलाट्याकडे गेलं 7-12 लावायला तर तलाठी सांगतो गट क्रमांक नाही आणि ते होत नाही. आणि मग एखाद्या प्लॉटिंगवाल्या ब्रोकरचा फोन आला, पैसे घे आणि करून दे, लगेच तलाठी काम करतो. ग्रामसेवक जो शासनाचा प्रतिनिधी म्हणून गावाची सेवा करण्यासाठी असतो, गावाचा तो जशा प्रकारे सरपंच त्याच्या अंडरमध्ये असतो, पण ग्रामसेवक काय म्हणतो, आज सरपंच माझा बॉस आहे. पहा, गावाचा बॉस कोण आहे? शासनाचा नियुक्त प्रतिनिधी कोण आहे? गावाची देखभाल करणारा ग्रामसेवक. पण आज अशी परिस्थिती झालेली आहे, एक ग्रामसेवक स्वतः माझ्या तोंडावर म्हणतोय की मी माझ्या बॉसला विचारतो. त्याला विचारा, तुझा बॉस कोण? तो म्हणतो सरपंच माझा बॉस आहे. किती वाईट परिस्थिती आहे आज. सरपंच जर एक शासनाच्या अधिकाऱ्याचा बॉस असेल, जो गावचा लोकप्रतिनिधी आहे, गावचा मुखिया आहे, त्याला डायरेक्शन देणारा जो ग्रामसेवक आहे, त्याच्या अंडरमध्ये त्याला चालावं लागते. पण आज उलट झालेला आहे, सरपंचाला ग्रामसेवक म्हणतो माझा बॉस. आणि मग जर सरपंच ग्रामसेवकाचा बॉस झाला तर सर्वसाधारण नागरिकांचं काही होऊ शकत नाही. सर्वसाधारण नागरिकांना न्याय मिळू शकत नाही. कारण सरपंचामध्ये आणि गावच्या नागरिकांमध्ये न्याय मिळवून देण्याचं काम किंवा काही सुविधा आणण्याचं, स्कीम आणण्याचं काम, काय आपल्या गावामध्ये आलं, कोणत्या निधी आपल्या गावामध्ये आले, हे त्या ठिकाणी रिव्हील करण्याचं काम किंवा उघड करण्याचं काम, गावातल्या नागरिकांसमोर मांडण्याचं काम हे ग्रामसेवकाचं असतं. पण जर तोच ग्रामसेवक जर सरपंचाचा गुलाम झालेला असेल तर त्या गावाचा विकास वाऱ्यावर आहे.
आणि म्हणून आज कुणाच्याही निदर्शनात असं येऊ द्या, शांत बसू नका. घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. कायदा प्रत्येका